नमस्कार. माझं नाव गजानन कुलकर्णी. झिलियन सेंटर ऑफ एक्सलन्सच्या झिरो डिफेक्ट क्वालिटीच्या डेमो सेशन मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. थोडक्यात आपण काही बेसिक टर्मिनॉलॉजीज या सेशनच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, जेणेकरून जो पूर्ण ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो समजण्यासाठी आपल्याला थोडा सोपा जाईल. तर सुरुवात करूया. आपल्या ट्रेनिंग प्रोग्रामचं नाव आहे Zero Defect Quality Certification Program. But before we go into the details of what is quality first mentality, and zero defect roadmap, I would like to bring your attention towards very important terminologies of business. It may be manufacturing business or it may be service industry. तो कुठल्याही उद्योजकाच्या आपल्या उद्योगाकडून महत्वाच्या 3 अपेक्षा असतात. पहिली जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आहे ग्रोथ, ज्याला आपण उत्कर्ष असं म्हणू शकतो. दुसरी जी अपेक्षा आहे ती प्रॉफिट, ज्याला आपण लाभ किंवा नफा असं म्हणू शकतो. आणि तिसरी जी अपेक्षा आहे उद्योजकाची आपल्या उद्योगाकडून ती आहे स्टॅबिलिटीशी संबंधित. म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ओनर एक्सपेक्ट्स दॅट ही शुड गेट स्टॅबिलिटी इन हिज बिझनेस. आता ग्रोथ, प्रॉफिट आणि स्टॅबिलिटी हे जर आपल्याला आपल्या बिझनेसचा आउटकम अपेक्षित आहे, तर मग हे अचीव्ह करण्यासाठीच्या ज्या काही मेथोडॉलॉजीज आहेत, ज्या काही फिलॉसॉफीज आहेत, ज्या काही टेक्निक्स किंवा टूल्स आहेत, त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्या अर्थानं हा विषय थोडा सोपा करण्याच्या दृष्टीनं मी ग्रोथ, प्रॉफिट आणि स्टॅबिलिटी अचीव्ह करण्यासाठी ओव्हरऑल मॅनेजमेंटच्या सिलेबसमध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्यात, तर त्याचं 3 विभागात वर्गीकरण केलेलं आहे. पहिला जो विभाग आहे तो आहे बिझनेस एक्सलन्सशी रिलेटेड. दुसरा जो प्रकार आहे तो आहे ऑपरेशनल एक्सलन्स ज्याला आपण म्हणतो त्याच्याशी संबंधित. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे प्रोसेस एक्सलन्स. आता काही काळासाठी आपण बिझनेस एक्सलन्स थोडं बाजूला ठेवू. ऑपरेशनल एक्सलन्स आणि प्रोसेस एक्सलन्सचे साधारणपणे आउटकम्स काय आहेत, तर महत्वाचे 5 आउटकम्स आहेत. एक तर ऑपरेशनल एक्सलन्स किंवा प्रोसेस एक्सलन्स मॉडेल तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट केलं, तर त्यातून मला वेस्ट रिडक्शन करता आलं पाहिजे, क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे, कॉस्ट रिडक्शन झालं पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी एनहान्स झाली पाहिजे आणि ऍक्सिडेंट आणि ब्रेकडाऊन फ्री वर्क कल्चर मला डेमॉन्स्ट्रेट करता आलं पाहिजे. तर कुठल्याही इंडस्ट्रीचं ऑपरेशनल एक्सलन्स किंवा प्रोसेस एक्सलन्सचं मॉडेल जर आपण बघितलं, मग ती मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल किंवा सर्व्हिस इंडस्ट्री, तर महत्वाचे 6 इंडिकेटर्स आहेत. पहिला जो इंडिकेटर आहे तो आहे प्रोडक्टिव्हिटी. दुसरा जो इंडिकेटर आहे तो आहे क्वालिटी. त्यानंतर येते कॉस्ट, डिलिव्हरी, मॉरल आणि सेफ्टी. तर हे बेसिकली 6 आउटकम आहेत प्रोसेसचे. अगदी डिटेलमध्ये आपण या सगळ्या गोष्टी 29 आणि 31 तारखेला आणि त्यानंतर व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून बघणार आहे. पण एक डेमो सेशनची रिक्वेस्ट आली होती आणि त्या अनुषंगानं तुमच्याशी एक संवाद साधता यावा म्हणून काही बेसिक गोष्टी मी या ठिकाणी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर सगळ्यात महत्वाचं जे फंडामेंटल जो बेस आहे, त्या बेसमध्ये 4 शब्द खूप महत्वाचे आहेत. पहिला जो शब्द आहे तो आहे स्पीड, ज्याला आपण मराठीमध्ये गती म्हणतो. मला प्रोडक्टिव्हिटी अचीव्ह करायची आहे, क्वालिटी अचीव्ह करायची आहे, कॉस्ट रिडक्शन पाहिजे, ऑन टाइम डिलिव्हरी पाहिजे, एम्प्लॉईजचं मॉरल असेल, ओव्हरऑल ऑर्गनायझेशनल बिहेवियरच्या अनुषंगानं त्याचं मला कस्टमर ओरिएंटेड डेमॉन्स्ट्रेशन करता आलं पाहिजे. त्यानंतर सेफ्टी माझ्यासाठी तितकीच महत्वाची आहे. मग ती प्रोसेसची सेफ्टी असेल, प्रोडक्टची सेफ्टी असेल किंवा इंडिव्हिज्युअल सेफ्टी असेल. तर मग ही अचीव्ह करायची तर कशी करायची? पहिल्यांदा तर मला गती साधता आली पाहिजे माझ्या कामामध्ये. दुसरा महत्वाचा जो शब्द आहे तो आहे गुणवत्ता. मी जे काम करतोय ते फर्स्ट टाइम राईट करण्यासाठीच जे काय नॉलेज, स्किल आणि माइंडसेट माझ्याकडे पाहिजे तो मला डेव्हलप करता आला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो शब्द आहे तो रिस्पॉन्स, ज्याला आपण मराठीमध्ये प्रतिसाद म्हणतो. आणि चौथा जो महत्वाचा शब्द आहे तो कन्सिस्टन्सी, ज्याला आपण सातत्य म्हणतो. तर जिथं कामामध्ये गती, गुणवत्ता, प्रतिसाद आणि सातत्य आहे, हा बेस जर एकदा तयार झाला, तर मग ऑपरेशनल एक्सलन्स असो, प्रोसेस एक्सलन्स असो किंवा बिझनेस एक्सलन्स,
ग्रोथ, प्रॉफिट आणि स्टॅबिलिटीच्या अनुषंगानं एक पाऊल आपण पुढे गेलो असं म्हणायला काही हरकत नाही. आता या सगळ्या गोष्टी बिझनेसशी संबंधित ज्या मी तुमच्याशी बोलत आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, ती आहे की काय करायचं आणि कसं करायचं या 2 गोष्टींची उत्तरं आपल्याला योग्य वेळी शोधता आली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण मग आपलं काम सुरू केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते नॉलेज. आपल्याला विषय काय आहे हा समजला पाहिजे. स्किल, कौशल्य सगळ्यात महत्वाचं आहे नॉलेज नंतर आणि त्याही पलीकडे जाऊन मानसिकता ज्याला आपण माइंडसेट म्हणतो. तर ते माइंडसेटही खूप महत्वाचं आहे. तर आपला जो काही टॉपिक आहे किंवा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे, झिरो डिफेक्ट क्वालिटी किंवा क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी या अनुषंगानं आपण जे 8 तासाचं सेशन अरेंज केलेलं आहे 29 आणि 31. तर तिथं महत्वाचं आपल्याला हे शिकायचंय की झिरो डिफेक्ट क्वालिटी अचीव्ह करण्यासाठीचं नॉलेज आपल्याजवळ काय पाहिजे, काय स्किल आपल्याजवळ पाहिजे आणि कशा प्रकारची मानसिकता ही झिरो डिफेक्ट क्वालिटी अचीव्ह करण्यासाठी गरजेची आहे. एक साधारणतः प्रोसेस मॉडेलचा आपण जर विचार केला, तर इनपुट म्हणून आपण 7 ते 8 गोष्टी नेहमीच ऐकत आणि बघत आलेलो आहोत. मॅन सगळ्यात महत्वाचं आहे. त्या खालोखाल आहे मशीन, मेथड काम कसं करायचं, मटेरियल, मदर नेचर ज्याला आपण मिलिऊ किंवा एन्व्हायरमेंट असं म्हणतो. कामाच्या ठिकाणचं टेम्परेचर, कामाच्या ठिकाणची ह्युमिडिटी, तिथलं डस्ट, या सगळ्या गोष्टी मदर नेचर या एम मध्ये येतात किंवा इनपुटमध्ये येतात. त्यानंतर मेजरमेंट, मॅनेजमेंट. आता इथं मॅनेजमेंट म्हणजे एक्झॅक्टली टॉप मॅनेजमेंट किंवा गव्हर्निंग बॉडी असा अर्थ नाहीये. हे जे सगळे इनपुट्स आहेत किंवा जे प्रोसेस आहे किंवा हे आउटपुट जे आहे, तर याचं ट्रॅकिंग, मॉनिटरिंग आणि कोऑर्डिनेशन करणारी जी कंपनीमधली टीम आहे, तर त्या टीमला आपण इथे मॅनेजमेंट म्हटलेलं आहे. त्यानंतर पैसा सगळ्यात महत्वाचा इनपुट, कारण रिसोर्स अलोकेशन मध्ये मनी इज वन ऑफ द इम्पॉर्टंट इनपुट. आणि त्या खालोखाल सगळ्यात महत्वाचं इनपुट जे सहसा बोललं जात नाही. जर आपण IATF 169 किंवा ISO 9001 ही जर क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम बघितली, तर साधारणपणे 7व्या क्लॉज मध्ये आपल्याला सायकोलॉजी हा एक शब्द ऐकायला, वाचायला मिळेल. क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी या अर्थानं आपण या इनपुटचा आपल्या या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये विचार करणार आहे. आता प्रोसेस म्हणजे काय, तर प्रोसेस इज अ इंटर रिलेशन अँड इंटरॅक्शन ऑफ डिफरंट ऍक्टिव्हिटीज दॅट कन्वर्ट इनपुट इनटू डिझायर्ड लेवल ऑफ आउटपुट. बघा इथं इनपुटचं कन्व्हर्जन आउटपुटमध्ये असं न म्हणता आपण डिझायर्ड लेवल ऑफ आउटपुट असं म्हटलंय. मग ते डिझायर्ड लेवल काय आहे, तर ती क्वांटिटी आहे. प्रोडक्टिव्हिटी, डिलिव्हरी या अनुषंगानं. क्वालिटी आहे. वन ऑफ द आउटपुट इज प्रॉफिट अँड लॉस. देन इन्फॉर्मेशन इज अनदर आउटपुट एक्सपेक्टेड फ्रॉम आउट ऑफ प्रोसेस. देन ऍक्सिडेंट फ्री एन्व्हायरमेंट आणि efficiency and effectiveness at each process. These are the important output as far as the process model concerned. तर यात आपला जो काही ट्रेनिंग प्रोग्राम आहे 29 आणि 31 ला, तर त्यामध्ये आपण क्वालिटी हा विषय हाताळणार आहोत आणि त्यातही डिझायर्ड आउटपुट असं जेव्हा आपण म्हणतो, तर आजकाल जे काही कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स आहेत, मग त्या सॅटिस्फाय रिक्वायरमेंट्स असतील, बेसिक रिक्वायरमेंट्स असतील, अनरिटन किंवा रिटर्न असतील, इम्पॉर्टंट त्याचा जर एक समरी आपण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला असं कळेल की झिरो डिफेक्ट क्वालिटी इज दी वन ऑफ दी इम्पॉर्टंट expectation from customer when he start doing customer with business with any supplier. तर त्या अनुषंगानं आपण पूर्ण त्या 12 तासाच्या 8 तासाच्या ट्रेनिंग सेशन मध्ये क्वालिटी या विषयावर बोलणार आहे आणि त्यातही झिरो डिफेक्ट क्वालिटी अचीव्ह करण्याच्या अनुषंगानं आपण काय केलं पाहिजे, तर या गोष्टीचा एक आढावा आपण अगदी बेसिक लेवलला या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये घेणार आहे. तर थोडक्यात आपण समजून घेऊया क्वालिटी म्हणजे काय. गुगल सारखं सोशल मीडियाचं पेज जर तुम्ही ओपन केलं आणि क्वालिटी डेफिनेशन असं जर टाईप केलं, तर क्वालिटीच्या असंख्य व्याख्या आपल्याला बघायला मिळतील.
पण अंटिल यू मेजर समथिंग यू कॅनॉट इम्प्रूव्ह, असं जे काही एक मोठं वाक्य आहे आपल्या मॅनेजमेंटच्या सिलेबसमध्ये, त्या अनुषंगानं आपण क्वालिटीची क्वांटिटेटिव्ह व्याख्या या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर थोडक्यात आपण या डेमो सेशनमध्ये समजून घेऊ क्वालिटी म्हणजे काय. तर क्वालिटी इज ऑल्वेज अन रेशिओ ऑफ पी अँड ई. आता इथं ई म्हणजे काय, तर एक्सपेक्टेशन, ज्याला आपण मराठीमध्ये अपेक्षा असं म्हणू, आणि पी म्हणजे काय, तर परफॉर्मन्स, ज्याला आपण कामगिरी असं म्हणू. तर एक साधं व्यावहारिक उदाहरण देऊन मी तुम्हाला ही व्याख्या समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. समजा दुपारची वेळ आहे, तुम्हाला भूक लागली आणि जवळपास काही हॉटेल दिसत नाहीये. एक वडापाववाल्याचा गाडा दिसतोय आणि तुम्ही असं ठरवलं, की भुकेला एक वडापाव तोपर्यंत खाऊ आणि मग नंतर एका चांगल्या हॉटेलमध्ये वेळ मिळेल तसा मग आपण जेवणाचा प्लॅन करू. आता तुम्ही त्या वडापाववाल्या जवळ गेला, त्या गाड्याजवळ गेला. तुमच्या मनामध्ये आता काय-काय अपेक्षा आहेत? त्या वडापावची किंमत ₹10 आहे. आपण एक अजम्पशन घेऊ, एक एक्झाम्पल म्हणून. त्या वडापावची किंमत ₹10 आहे. तुम्ही त्या गाड्यापाशी गेलात. आता तुमच्या अपेक्षा काय आहे त्या वडापाववाल्याकडून? थोडं इमॅजिन करा, पॉज करा हा व्हिडिओ एखाद्या मिनिटासाठी आणि इमॅजिन करा, लिहून काढा, की तुमच्या साधारण काय-काय अपेक्षा आहेत. पहिली तुमची अपेक्षा आहे, की ऑर्डर केल्यावर मला तो वडापाव लगेच मिळायला पाहिजे. तो गरम असला पाहिजे. वडापाव त्याच्याबरोबर जर चटणी मिळत असेल, तर ती ताजी पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्ही तो वडापाव खाणार आहात, तो एरिया हायजीन पाहिजे. कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला जम्बो वडापाव पाहिजे. जे ते काका वडापाव देतायत किंवा ज्या ताई तो वडापाव देतायत, तर त्यांनी चांगली सर्व्हिस दिली पाहिजे. त्यांनी चांगलं बोललं पाहिजे. वडा टेस्टी असला पाहिजे. जास्त खारट नको, जास्त तिखट नको. मिरची असेल त्या वडापावबरोबर तर अधिक चांगलं. ऑर्डर केल्यावर तो वडा लगेच मिळायला पाहिजे. जी-पेची फॅसिलिटी असेल तर अधिक चांगलं. तेलाचा वास नकोय आपल्याला. पहिल्या तळणीतला जर वडा मिळाला तर तो आरोग्यासाठी अधिक चांगला. देणाऱ्या काकांचा जो काही ड्रेस कोड आहे, तो ड्रेस कोड व्यवस्थित हवा. या उदाहरणावरनं एक गोष्ट मला तुम्हाला सर्वांना सांगायची आहे. बघा, वडापावची किंमत आहे ₹10 आणि आपल्या अपेक्षा आहेत 12. इथं मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपला ग्राहक आपल्याला करोडो रुपयाचा बिझनेस देतोय. बट ऑब्व्हियस आहे, की त्याच्या आपल्याकडून अपेक्षा असणारच आहेत. जर ₹10 वडापावसाठी जर माझ्या 12 अपेक्षा असतील, तर करोडो रुपयाचा बिझनेस जेव्हा ग्राहक मला देतोय, तर त्याच्या आपल्याकडून अपेक्षा असणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळं त्या अपेक्षांची पूर्तता कामगिरीच्या स्वरूपात करण्यासाठी जे प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जे नॉलेज आपल्याकडं पाहिजे किंवा जे स्किल आणि माइंडसेट आपण जे मगाशी बोललो, तर ते लवकरात लवकर जर आपण आपल्या सिलेबसचा भाग म्हणून आत्मसात केलं, तर मग ग्राहकाची ही क्वालिटी संबंधित जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करण्यामध्ये तसा फारसा त्रास आपल्याला होणार नाही. आता कामगिरी हे जर क्वालिटीचा आउटकम असेल, आपण क्वालिटीचा तो फॉर्म्युला बघितला या स्लाइडमध्ये, की क्वालिटी इज इक्वल टू परफॉर्मन्स अपॉन एक्स्पेक्टेशन. एक्स्पेक्टेशन म्हणजे आपण अपेक्षा असं म्हणालो आणि परफॉर्मन्स म्हणजे आपण कामगिरी असं म्हणालो. तर ग्राहकाने आपल्याकडून काय अपेक्षा केलेल्या आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्तता कामगिरीच्या स्वरूपात आपण कशी करतो, यावर ग्राहक आपली क्वालिटी ठरवतो. आता ही क्वालिटीची व्याख्या आपल्या वैयक्तिक जीवनामध्येही आपल्याला ॲप्लिकेबल आहे. आपल्या सामाजिक जीवनामध्येही आपल्याला ॲप्लिकेबल आहे. आपल्या कौटुंबिक जीवनामध्येही आपल्याला ती व्याख्या ॲप्लिकेबल आहे. आध्यात्मिक जीवन असो किंवा कारखान्यातलं जीवन असो, सर्वच ठिकाणी ती क्वालिटीची व्याख्या आपल्याला ॲप्लिकेबल आहे. म्हणून आपण या फॉर्म्युलाला युनिव्हर्सल फॉर्म्युला ऑफ क्वालिटी असं म्हणतो. आता वैयक्तिक जीवनामध्ये ही व्याख्या कशी ॲप्लिकेबल आहे? तर माझ्याकडून काही अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्तता जर माझ्याकडून झाली, तर एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मी लाईफमध्ये फील करतो. माझ्या कुटुंबाच्या, माझ्या बायकोच्या, माझ्या मुलाबाळांच्या, माझ्या आई-वडिलांच्या, माझ्याकडून काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता जेव्हा मी कामगिरीच्या स्वरूपात करतो, तेव्हा माझं कुटुंब माझी क्वालिटीची व्याख्या किंवा माझी क्वालिटी डिफाईन करतं. आता सामाजिक अ, विषय जर आपण घेतला तर समाजाच्या, माझ्या शेजाऱ्यांच्या, माझ्या मित्रपरिवाराच्या
की ज्या समाजात राहतो, ज्या शहरात राहतो, ज्या राज्यामध्ये राहतो, या सर्वांच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्तता कामगिरीच्या स्वरूपात मी कशी करतो यावर समाज माझी क्वालिटी डिफाईन करतो किंवा ठरवतो. आध्यात्मिक जीवनामध्ये गुरु आपल्या शिष्याकडून अपेक्षा ठेवतो काही आणि त्या अपेक्षांची पूर्तता शिष्य कशा स्वरूपात करतो, कामगिरीच्या स्वरूपात, त्यावर गुरु त्या शिष्याची क्वालिटी डिफाईन करतात. तसंच कारखान्यामध्ये आपला एंड युजर असेल, आपला ग्राहक असेल, कारखान्यामध्ये आपले अधिकारी असतील, आपले सहकारी असतील, यांच्याही आपल्याकडून काही अपेक्षा आहेत. कंपनीचे जे ओनर आहेत, यांच्याही आपल्याकडून काही अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्तता आपण कामगिरीच्या स्वरूपात कशा पद्धतीनं करतो, यावर हे सर्वजण आपली क्वालिटी डिफाईन करत असतात. आता ही कामगिरी जी आहे, हे कामगिरी ही या क्वालिटीचं किंवा या व्याख्येचा आउटकम आहे, असं जर आपण अज्युम करतोय आणि ग्राह्य मानतोय, तर मग आउटकम म्हणजे काय हेही थोडक्यात आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. कारण ही सगळी क्वालिटीची एक इकोसिस्टम आपल्याला थोडक्यात समजून घेणं, थोडं डिटेलमध्ये आपण हे सगळं त्या मुख्य ट्रेनिंग प्रोग्राममध्ये बघणार आहे. पण एक डेमोचा भाग म्हणून काही ग्लिम्प्स किंवा काही गिमिक्स ज्याला आपण म्हणू, तर ते थोडक्यात सांगण्याचा मी इथे प्रयत्न करतोय. आउटकमची व्याख्या काय आहे? तर आउटकम इज इक्वल टू इव्हेंट प्लस रिस्पॉन्स. आता पुन्हा एक छोटंसं उदाहरण देतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कमी जास्त प्रमाणात इव्हेंट हे सारखेच असतात. माझंही 10वी झालंय, माझ्या बायकोचंही 10वी झालंय, माझ्या मुलीचंही 10वी झालंय, माझ्या वडिलांचंही 10वी झालंय, माझ्या आईचंही 10वी आलंय. पण आमचा सगळ्यांचा पहिला नंबर आला का हो शाळेत? पहिला नंबर आमच्या 5 पैकी कुणा एकाचा किंवा दोघांचा आला असेल. तुमच्यापैकी जे आता हा व्हिडिओ ऐकतायत, तुमचंही 10वी झालंय. पण असं होतंय का, की एका वर्गामध्ये 30 जणांची बॅच आहे आणि सगळ्यांचाच पहिला नंबर आलाय, असं का होत नाही? त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण हे आहे, जे आउटकम आपण एक्स्पेक्ट करतोय पहिल्या नंबरचं, त्याच्यासाठी लागणारा रिस्पॉन्स आपण वर्षभरामध्ये कशा पद्धतीनं दिलाय, याच्यावर ते आउटकम पहिला नंबर, दुसरा नंबर, पास की नापास हे ठरणार आहे. तर महत्वाचं याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायची गोष्ट हीच आहे, की इव्हेंट अजून एक उदाहरण घेऊ आपण. लग्न माझंही झालंय, माझ्या मित्रांचंही झालंय. तुमच्यापैकी आता काही जण जे व्हिडिओ ऐकत असाल, बघत असाल, तुमचंही लग्न झालंय. पण काही वर्षानंतर बऱ्याच वेळा असं ऐकायला मिळते, की अरे त्यांचा संसार खूप सुखी झाला हां, म्हणजे छान पद्धतीनं संसार केला. बघा कमी जास्त प्रमाणात त्याच अंतराने सगळ्यांची लग्न झाली, पण सुखी संसार फक्त 1-2घांचाच झाला. असं का झालं? तर जे आउटकम किंवा ज्या आउटकम बद्दल आपण बोलतो, क्वालिटी आउटकम बद्दल, त्याच्या पाठीमागे महत्वाचे जे एफर्ट्स आहेत, ते एफर्ट्स आहेत त्या रिस्पॉन्सचे, त्या प्रतिसादाचे. तर त्यामुळे प्रतिसाद हा शब्द क्वालिटीच्या इकोसिस्टममध्ये किंवा झिरो डिफेक्ट क्वालिटीचा सिलेबस जेव्हा आपण बघणार आहे मुख्य ट्रेनिंगमध्ये, तेव्हा खूप महत्वाचं आहे. आता हा रिस्पॉन्स, या रिस्पॉन्सला लिंक केलेलं अजून एक सगळ्यात महत्वाचं जाड वाक्य आहे, जे आपण नेहमीच बोलत आलोय, ऐकत आलोय आणि ते वाक्य आहे क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी. तर क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी म्हणजे काय? बऱ्याच वेळा आपण हा शब्द ऐकतो, क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी खूप महत्वाची आहे आणि त्याच्याशिवाय मग आपण ग्राहकाचं समाधान अचीव्ह नाही करू शकणार. अगदी इंडक्शन प्रोग्राम पासून ते अं, अगदी वरच्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा अ, सततपणे आपण हा शब्द ऐकतोय क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी किंवा हे वाक्य ऐकतोय. तर माझ्या आजवरच्या अनुभवावरून मी काही गोष्टी एकत्रित केलेल्या आहेत आणि आपण त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहे. क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी इम्प्लिमेंट करायची किंवा डेमॉन्स्ट्रेट करायची म्हणजे नक्की काय करायचं? असं जेव्हा मी बऱ्याच जणांना विचारतो, तर तेव्हा त्याचं उत्तर थोडंसं जड जातंय या लोकांना. तर नक्की क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं जो एरिया आहे, तो खूप महत्वाचा एरिया एवढ्यासाठीच म्हणालो, की तिथून ॲक्चुअली सुरुवात होते झिरो डिफेक्ट क्वालिटीच्या जर्नीची. सगळ्यात महत्वाचा जो एरिया आहे तो आहे लीडरशिप कमिटमेंट. लीडरशिप मध्ये क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी इन्कॉर्पोरेट झालेली आहे का? एम्प्लॉयी एंगेजमेंट आणि ट्रेनिंगमध्ये तुम्ही ती क्वालिटी इन्कॉर्पोरेट केलेली आहे का? की फक्त 2 किंवा 3,000 ला एखादा ट्रेनिंग प्रोग्राम मिळतोय आणि म्हणून मग आपण तो ट्रेनिंग प्रोग्राम दिलाय. पण ती क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी एन्शुअर
करणं किंवा त्याचं इव्हॅल्युएशन करण्यामध्ये आपण कुठं कमी पडतोय का? रोबस्ट क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम आपल्या कंपनीमध्ये आपण इम्प्लिमेंट केलेली आहे का? की डॉक्युमेंटेशन आणि सर्टिफिकेशन या फक्त फॉर्मॅलिटीज आहेत? कस्टमर फोकस असं जेव्हा आपण म्हणतो, तर तिथं ती क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी इम्प्लिमेंट केलेली आहे का? आपले प्रोसेस कंट्रोल्स जे आहेत किंवा प्रोसेसचं इम्प्रुव्हमेंट असं जेव्हा आपण म्हणतो, तर तिथं ती क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी आहे का? सप्लायर क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी कशी इम्प्लिमेंट केलेली आहे? ऍडव्हान्स प्रोडक्ट क्वालिटी प्लॅनिंग असं जेव्हा आपण म्हणतो, तर त्या प्रत्येक फेजमध्ये किंवा ऍक्टिव्हिटीमध्ये क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी इनकॉर्पोरेट केलेली आहे का? टेक्नॉलॉजीचं सिलेक्शन असेल, टेक्नॉलॉजीचा युजेस असेल, इथं क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी आहे का? इनोव्हेशनच्या गोष्टी आपण जेव्हा करतो, तर तिथं आपण क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटीला जागा दिलेली आहे का? क्वालिटी कल्चर असं जेव्हा आपण म्हणतो, तर त्या क्वालिटी कल्चरची क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी आपण एन्शुअर केलेली आहे का? परफॉर्मन्सचं आपण मेजरमेंट करतो. फक्त अप्रेझलसाठी ती मेजरमेंट होते, फॉर्मॅलिटी म्हणून ती मेजरमेंट होते, की खरंच आपल्याला काही अचीव्ह करायचंय, तर तिथं ती क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी इम्प्लिमेंट किंवा डेमॉन्स्ट्रेट आपण केलेली आहे का? तर हा माझा अनुभव आहे गेल्या 18 वर्षाचा. तर या 10 एरियामध्ये नॉर्मली मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपल्याला ती क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी इम्प्लिमेंट करणं किंवा डेमॉन्स्ट्रेट करणं खूप गरजेचं आहे. तर सिलेबस जो आहे आपला ट्रेनिंग प्रोग्रामचा जो 29 आणि 31 तारखेचा, तर क्वालिटीची व्याख्या मी मगाशी खूप डिटेलमध्ये नाही गेलो, कारण हे डेमो सेशन आहे. तर क्वालिटीची व्याख्या आपल्याला डिटेलमध्ये बघायची आहे, काही इंडस्ट्री मधले एक्झाम्पल्स घेऊन. त्यानंतर क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटीच्या 10 गोष्टी किंवा ज्या 10 फोकस एरिया मी सांगितल्या, तर डिटेलमध्ये नक्की क्वालिटी फर्स्ट मेंटॅलिटी इम्प्लिमेंट करायचं म्हणजे काय करायचं हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्वालिटी आपण इम्प्लिमेंट करतोय प्रोसेसमध्ये असं आपण जेव्हा म्हणतो, तर तेव्हा क्वालिटीचे कुठले डायमेन्शन्स कुठल्या ठिकाणी आपल्याला इम्प्लिमेंट करायचे याचं नॉलेज किंवा याच्याशी संबंधित स्किल आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं तिसरा जो टॉपिक आहे तो आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस इंडस्ट्रीशी रिलेटेड क्वालिटी डायमेन्शन्स आपल्याला समजून घ्यायचे. त्यानंतर कॉस्ट ऑफ क्वालिटी, कॉस्ट ऑफ पुअर क्वालिटी हा एक झिरो डिफेक्ट क्वालिटी इम्प्लिमेंटेशनच्या रोडमॅप मधलं महत्वाचं टॉपिक आहे, तर ते आपण या सेशनमध्ये कव्हर करतोय. त्यानंतर प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन आणि प्रॉब्लेम अनालिसिसशी संबंधित जे काही टूल्स आहेत, ज्याला आपण क्यूसी टूल्स म्हणतो, तर थोडक्यात आपण त्याचं ओरिएंटेशन या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये करणार आहोत. आणि महत्वाचं टॉपिक कदाचित जे तुमच्यासाठी नॉलेज किंवा स्किल म्हणून पहिल्यांदा प्रेझेंट करतोय मी, ते आहे झिरो डिफेक्ट रोडमॅप शी संबंधित ऍक्शन्स. जवळपास 30 ते 35 ऍक्शन्स आपल्याला इथं समजून घ्यायच्या आहेत. झेड प्रेडिक्ट, झेड प्रिव्हेंट, झेड डिटेक्ट, झेड रिवर्क आणि झेड मॅनेज असे 5 सेगमेंट केलेत मी. तर त्या 5 सेगमेंटच्या माध्यमातून साधारणपणे 30 ते 35 ऍक्शन्सच्या झिरो डिफेक्ट क्वालिटीचा रोडमॅप बनवते वेळी गरजेचे आहेत. तर ते ऍक्शन्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आणि शेवटचा जो टॉपिक आहे तो आहे क्वालिटी फंक्शन असं जेव्हा आपण म्हणतो, मग ते इनकमिंग क्वालिटी असू दे, इन प्रोसेस क्वालिटी असू दे, आउटगोईंग क्वालिटी असू दे, कस्टमर क्वालिटी असू दे किंवा क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम किंवा डॉक्युमेंटेशन असू दे. तर या क्वालिटी फंक्शनचे स्मार्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तर हे आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचे आहेत. एक मिनिट. आपला जो प्रोग्राम आहे तो आहे झिरो डिफेक्ट क्वालिटी सर्टिफिकेशन प्रोग्राम. साधारणपणे कॉर्पोरेट्सच्या ज्या फीज असतात त्या फीज कन्सिडर न करता आमचा जो MSME ट्रान्सफॉर्मेशन इनिशिएटिव्ह हा जो प्रोग्राम आहे, तर त्या प्रोग्रामच्या अंतर्गत फी मध्ये कन्सेशन दिलेलं आहे. 2,300 प्लस साधारणपणे 18% जीएसटी म्हटलं तर एक 400-425 रुपये तो जीएसटी असेल. तर साधारणपणे 2,700 अशी फी आहे या प्रोग्रामची. 29 आणि 31 ऑगस्ट रोजी आपण संध्याकाळी 7 ते 9:30 असा हा प्रोग्राम लाईव्ह सेशनच्या माध्यमातून घेणार आहे. त्यानंतर 6 तासाचे रेकॉर्डेड व्हिडिओ सेशन्स तुम्हाला मिळणार आहेत. आणि इन केस तुम्ही ऍडमिशन घेतली आहे पण काही कारणामुळे हे प्रोग्राम तुम्ही अटेंड नाही करू शकला,
तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स दिले जातील आणि पुढच्या वेळी जेव्हा हा प्रोग्राम नेक्स्ट क्वार्टरमध्ये घेतला जाईल, तर तेव्हा तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये हा प्रोग्राम पुन्हा अटेंड करू शकता. किंवा एखादं टॉपिक समजा तुम्हाला व्हिडिओजच्या माध्यमातूनही कळलं नाही किंवा लाईव्ह कळलं नाही, काही प्रश्न असतील, तर पुढील 1 महिना आपण ऑनलाईन WhatsAppच्या माध्यमातून सपोर्ट देतोय. आता हा प्रोग्राम कुणासाठी आहे, तर जे फ्रेशर्स आहेत आणि ज्युनियर आणि मिडल मॅनेजमेंटचे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमधले. तर तुमच्यासाठी हा प्रोग्राम आहे. की फीचर्सचा जर आपण विचार केला तर DIY म्हणजे डू इट युअरसेल्फ असा एक लर्निंग मॉड्यूल आहे. जिथं मी तुम्हाला सेशन झाल्यावर काही एक्सरसाइज देईन, सेशन नंतर काही एक्सरसाइजेस देईन, जे आपला ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण झाला आणि तेच एक्सरसाइजेस करून तुम्ही मला सबमिट करायचेत आणि मग आपण त्याच्यावर वन टू वन डिस्कशन करणार आहोत. त्यानंतर DWY म्हणजे डू विथ यू, काही गोष्टी आपण एकत्रितपणे करणार आहे. जेव्हा 30 दिवसाचा ऑनलाईन सपोर्ट तुम्हाला एक्सटेंड केलेला आहे तेव्हा. आणि नो हाऊ, नुसतंच क्वालिटी म्हणजे काय असं ट्रेनिंगचा मोड न ठेवता एक्झॅक्टली झिरो डिफेक्ट क्वालिटी अचीव्ह करण्यासाठी काय करावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण ट्रेनिंगच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करणार आहे. जसं मी सांगितलं, 30 दिवसाचा ऑनलाईन सपोर्ट आहे आणि नॅशनल रिकॉग्निशन ज्याला आता मिळालेलं आहे, असं एक सर्टिफिकेट तुम्हाला हा ट्रेनिंग प्रोग्राम झाला की मिळणार आहे, ज्याचा उपयोग तुमच्या रेझ्युम बिल्डिंगसाठी तुम्हाला करता येईल. आणि पुढे जाऊन आता जे एक्झिस्टिंग तुमची जी ऑर्गनायझेशन आहे, तिथं तुम्ही हे सगळे आउटकम जर डेमॉन्स्ट्रेट केले, तर नक्कीच कंपनीला तुमच्या या सर्टिफिकेटचा फायदा होईल. आमचं स्वतःचं असं ध्येय आहे की प्रत्येक कंपनीमध्ये किमान 2 सर्टिफाईड इंजिनिअर्स असावेत आणि त्या अनुषंगानं हा आमचा 3रा प्रोग्राम आहे. 2 प्रोग्राम आम्ही ऑफलाईन केले, पण काही रिक्वेस्ट अशा आल्या की हा प्रोग्राम ऑनलाईन घेतला तर पूर्ण महाराष्ट्रभरातून किंवा देशभरातून ऍडमिशन्स मिळू शकतात या प्रोग्रामला. आणि ती रिक्वेस्ट आम्ही मान्य केली आणि ऑनलाईन माध्यमातून 30 दिवसाच्या ऑनलाईन सपोर्ट चा आधार घेऊन आपण हा प्रोग्राम पूर्ण करणार आहे. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही या प्रोग्रामला ऍडमिशन घ्या आणि अ, या क्वालिटी झिरो डिफेक्ट क्वालिटीशी संबंधित जे काही नॉलेज आहे, स्किल आहे किंवा माइंडसेट आहे, तर त्याचं डेव्हलपमेंट करून घ्यावं आणि तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट कराव्यात. ग्राहकाचं समाधान हेच अल्टिमेटली आपलं सगळ्यांचं एम आहे आणि ते अचीव्ह करण्यासाठीच आपण सर्वांनी प्रयत्न करूया. धन्यवाद. थँक टॉपिक्स जे आहेत, साधारणपणे आपण मराठी, इंग्लिश आणि हिंदी या तिन्ही भाषेचा उपयोग करून आपण हे ट्रेनिंग प्रोग्राम हा पूर्ण करणार आहे. तर त्यामुळे जे हिंदी भाषिक आहेत, मराठी भाषिक आहेत आणि अगदीच ज्यांना इंग्लिशमध्येच ट्रेनिंग प्रोग्राम घ्यायची किंवा समजून घेण्याची एक ज्याला आपण सवय म्हणू आहे, तर तुम्हा तिघांसाठी पण आपण या तिन्ही भाषांचा उपयोग करून हा ट्रेनिंग प्रोग्राम घेऊ. धन्यवाद.